पण आजची पत्रकार परिषद ही शिवसेनेच्या वतीनं मी रत्नागिरीमधून घेतोय। 2-4 महत्त्वाच्या गोष्टी कालपासून ज्या महाराष्ट्रामध्ये उमेदवारीच्या बाबतीत घडल्या त्याच्यामध्ये आमचे विरोधक जे आहेत म्हणजे असंतुष्ट लोकांची जी आघाडी आहे या आघाडीकडनं काही आरोप प्रत्यारोप केले जात आहेत। त्याच्यामध्ये काही आम्ही उमेदवारी जी बदलली त्याच्यावर देखील काही लोक आक्षेप घेत आहेत। खरं तर त्यांचा शिवसेना पक्षाशी, भाजप पक्षाशी आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाशी काही संबंध नाही अशी लोक याच्यावर आक्षेप घेत आहेत आणि टीका टिप्पणी करत आहेत। मला पहिले हे स्पष्ट करायचं आहे की ज्या निवडणुकांचे उमेदवार जाहीर होत आहेत हे शिवसेना, भाजप, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी आणि आमचे जे अलायन्सचे सगळे पक्ष आहेत त्यांच्याशी चर्चा करून समन्वयानंच उमेदवार जाहीर होत आहेत। 48च्या 48 मतदारसंघामध्ये उमेदवार जिंकले पाहिजेत यासाठी उमेदवाराची असलेली ताकद, उमेदवाराचं असलेलं वलय, त्याचा असलेला राजकीय आवाका असे तिन्ही पक्षाचे नेते बसून चर्चा करतात आणि त्याच्यानंतरच उमेदवारी जाहीर केली जाते। अलायन्समध्ये निवडून येणाऱ्या उमेदवाराला प्राधान्य देण्याची भूमिका ही तिन्ही पक्षाची आणि आमच्या मित्रपक्षांची आहे आणि म्हणूनच मला असं वाटतं की काही लोकांच्या पोटामध्ये पोटसूळ उठलेला असेल। काल कल्याणची जागा आमच्या एका भगिनीला मिळाली, त्याचं आम्ही स्वागतच करतो, त्यांचा अपमान करण्याचा काही प्रश्नच येत नाही। त्या देखील अतिशय चांगल्या पद्धतीने राजकारणामध्ये काम करतायत। पण त्या उमेदवाराच्या निमित्तानं मला एकच प्रश्न विचारायचा आहे, ज्या डरकाळ्या फोडल्या होत्या की एकनाथ शिंदे साहेबांच्या विरोधामध्ये मी उभा राहणार, डॉक्टर शिंदेंच्या विरोधात मी असं करणार, त्यांचं डिपॉझिट घालवणार, ते सगळे वाघ गेले कुठे? महिला उमेदवारांना निवडणूक लढवू नये या मताचे आम्ही नाहीत, त्या चांगल्याच कार्यकर्ते आहेत, ते चांगल्या पद्धतीनं त्या ठिकाणी निवडणूक लढवतील। परंतु 2 महिन्यापूर्वी जे येऊन पत्रकार परिषद घेत होते, पत्रकार परिषद घेऊन सभेमध्ये सांगत होते की डॉक्टर श्रीकांत शिंदेंच्या विरोधामध्ये आम्ही निवडणूक लढणार आहोत, ते गेले कुठे? त्यांना शोधण्याची वेळ आलेली आहे आणि ज्यांना उमेदवार सापडत नाहीत, ज्यांचा पंतप्रधान पदाचा उमेदवार जाहीर झालेला नाही, त्यांनी आमच्या अलायन्सला सल्ला शिकवण्याची काय अजिबात आवश्यकता नाही। आमचे सगळे नेते, दिल्लीतले नेते असतील, भाजपाचे, शिवसेनेचे आमचे मुख्य नेते असतील, अजितदादा असतील, हे सगळे सक्षम आहेत आमचे निर्णय घ्यायला। त्याच्यामुळे आम्हाला कोणाच्या सल्ल्याची देखील आवश्यकता नाही आणि कोणाच्या मार्गदर्शनाची देखील आवश्यकता नाही। दुसरी महत्त्वाची गोष्ट की तिन्ही नेत्यांचा संकल्प आहे की आम्ही 45पेक्षा जास्त जागा या महाराष्ट्रातल्या जिंकू आणि त्याच्यासाठी चाचपणी होते, त्याच्यासाठी तिकीट वाटपाला वेळ लागतो। कारण आमच्याकडे तिकिटासाठी गर्दी आहे, ज्यांच्याकडे ओसच सगळं पडलेलं आहे तिथं ते कोणालाही तिकीटं देत आहेत, तिथं तिकिटाचं कॉम्पिटिशन असण्याचं काही कारणच नाही। आणि म्हणून सुरुवातीला जे मी सांगितलं की सगळे जे सर्वे येत आहेत किंवा जनतेचा जो कौल आहे तो नरेंद्र मोदी साहेबांना पुन्हा एकदा पंतप्रधान करण्याचाच कौल आहे आणि ते पंतप्रधान होतील त्याच्यामध्ये कोणाच्याही मनामध्ये, इव्हन पत्रकार बांधवांच्या मनामध्ये देखील दुमत असणार नाही। आता प्रत्येकानं प्रत्येकाचा उमेदवार जाहीर केला पाहिजे। आमचा उमेदवार कोण आहे, आमचा उमेदवार आम्ही का जाहीर केला, का दुसरा जाहीर केला, याच्यापेक्षा तुमचे उमेदवार हे आमच्यासमोर सक्षम तरी उभे करा, ते सक्षम उमेदवार शोधा। त्याच्यामुळे स्वतःच्या पक्षामध्ये यांनी लक्ष घातलं पाहिजे। दुसरी मला एक काही नेते मंडळींना विनंती करायची आहे की काल जेव्हा मी नागपूरमधनं असं सांगितलं की 8 आमदार हे माझ्या संपर्कात आहेत, तर एका नेत्यानं माझ्यावर टीका केली। मी आजही जाहीरपणानं सांगतो की वैयक्तिक टीकेवर येऊ नये, मी देखील तुमच्याबरोबरच काम केलेलं आहे, फक्त मी संयमी आहे, याचा अर्थ हातबल नाही। मी वयाचा मान राखतो, वयाचा मान राखून काही गोष्टी बोलत असतो। घरापर्यंत जर पोचणार असाल तर माझ्याकडे देखील प्रत्येकाची जंत्री आहे। त्याच्यामुळे त्यांनी टीका केली म्हणून मला अजिबात राग आलेला नाही, परंतु माझं म्हणणं आहे की राजकारणामध्ये काही संकेत असतात, काही संस्कार असतात, काही लोक ते विसरलेलेच आहेत आणि ज्यांनी संस्कार विसरलेत त्यांनी संस्काराच्या गोष्टी आम्हाला सांगण्याची गरज नाही आणि वैयक्तिक मला देखील सांगण्याची आवश्यकता नाही। परवा कोणीतरी अदखलपात्र कोकणातला एक नेता म्हणाला की किरण सामंतांनी राणेंनी दम दिला म्हणून उमेदवारी मागे घेतली। पहिली गोष्ट, कुठेही उमेदवारीचा दावा आम्ही सोडलेला नाही। शिवसेना म्हणून, महायुतीतले उमेदवार म्हणून आजही आमचा दावा कायम आहे। कालच मी मुख्यमंत्री मोदयांशी, उपमुख्यमंत्री मोदयांशी रात्री 12 वाजता या संदर्भात चर्चा केलेली आहे। त्याच्यामुळे महायुतीचाच उमेदवार निवडून जाणार याच्याबद्दल तिळमात्रही शंका नाही। शेवटी प्रत्येक पक्षाला तिकीट मागण्याचा अधिकार आहे, तसं भाजपानं देखील मागितलेलं आहे, आम्ही देखील मागितलेलं आहे। त्याच्यामुळे एकनाथजी शिंदे, देवेंद्रजी, अजितदादा एकत्र बसतील, आम्हाला सगळ्यांना विश्वासात घेतील आणि त्याच्यानंतर उमेदवाराची घोषणा होईल। आतापर्यंत कुठच्याच उमेदवाराची घोषणा झालेली नाही।
आणि मी कोणाच्याही धमकीला घाबरत नाही हे सांगणाऱ्यांना देखील माहिती आहे. ज्यांनी सांगितलं त्याच पक्षाच्या कार्यकर्त्यांनी माझ्यावर जीवघेणा हल्ला केलेला होता पुण्यामध्ये, तरी मी डगमगलो नाही. त्याच्यामुळे ज्यांची अस्तित्वाची लढाई आहे त्यांनी अशा पत्रकार परिषदा घेण्याची काही आवश्यकता नाही. नारायणराव राणे असतील, उदय सामंत असतील, किरण सामंत असतील, निलेश राणे असतील, नितेश राणे असतील, रवी चव्हाण असतील, हा आमचा आपापसातला मामला आहे. आमचा आम्ही काय असेल ते निस्तारू. आमच्यामध्ये कोणालाही लुडबुड करण्याची आवश्यकता नाही. जसं मी कोणाच्या पक्षामध्ये लुडबुड करत नाही तसं दुसऱ्या कोणी माझ्या पक्षामध्ये लुडबुड करू नये ही देखील माझी प्रामाणिकपणाची भावना आहे. आणि म्हणून मला असं वाटतं की महायुतीनं जर स्पष्ट केलेलं आहे की महायुती करूनच आम्ही लढणार आहोत, महायुतीचेच उमेदवार असणार आहेत, त्याच्यामुळं कोण उमेदवार द्यायचा, कसा द्यायचा, कोण निवडून येणार आहे हे सगळे नेते ठरवतील ना. पण त्याच्यावर मी तुम्हाला ठामपणानं सांगितलं की काल देखील सिंधुदुर्गामध्ये मी राणेसाहेबांची भेट घेतली. राणेसाहेबांची भेट ही माझी वैयक्तिक भेट होती. काल तिथं समन्वय समितीची बैठक होती. त्या समन्वय समितीला मी उपस्थित राहू शकणार नव्हतो. माझी दुसरी एक मुंबईमध्ये बैठक होती. तर भेटलो तर बिघडलं काय? म्हणजे मी भेटलो तर कोणाच्या पोटात पोटसू एवढा का उठतो हे मला अजून कळलेलं नाही. त्याच्यामुळे ज्यांनी स्वतःचा पराभव हा निश्चित केलेला आहे त्यांनी अजिबात आमच्यावर टीका करण्याची आवश्यकता नाही. आज देखील मला रत्नागिरीमध्ये आल्यानंतर कळलं, कारण मी पदाधिकाऱ्यांची बैठक घेतो म्हणून सांगितल्यानंतर बैठक होऊ नये अशा सूचना दिलेल्या असताना देखील मी जेव्हा रत्नागिरीमध्ये आलो त्यावेळी मला कळलं की आमचे सगळे पदाधिकारी जमणार आहेत. मी तुमच्या पत्रकार परिषदेमधनं पदाधिकाऱ्यांच्या देखील बैठकीला जाणार आहे. पण ती आता बैठक राहिलेली नाही, मला वाटतं जाहीर सभाच झालेली आहे. त्याच्यामुळे तिथं देखील मी जाणार आहे. त्याच्यामुळे कुणी असं समजू नये की कोणाची ताकद कमी आहे, कोणाची ताकद जास्त आहे. याच्यावर चर्चा करण्यापेक्षा आपल्याला महायुतीचा उमेदवार हा पुढं न्यायचा आहे. आणि शिवसेनेनं अजूनही काही दावा सोडलेला नाही हे माझं ठाम मत आहे. आणि तो दावा करण्याचं कारण देखील मी अनेक वेळा सांगितलेलं आहे. परंतु हा दावा करत असताना समोरचे कमी आहेत, समोरच्यांनी काहीतरी वेगळं केलेलं आहे, समोरच्यांनी असं करावं तसं करावं असा सल्ला देण्याएवढा मी मोठा नाही. आणि म्हणून मला सांगायचं आहे की महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये ज्यांच्यासमोर ताकदच उरलेली नाही अशा लोकांना सल्ले देण्याची विरोधकांची अजिबात आवश्यकता नाही. आता जळगावमधलं आपण एक भाषण बघितलं. खरं तर अजितदादा आल्यानंतर गद्दार आणि खोके काही लोक शब्द विसरले होते. आज परत गद्दार खोके असं तसं. पण सभेला माणसं किती होती? जाहीर सभेला 3000 देखील माणसं नव्हती. ज्यावेळी आम्ही सगळे शिवसेनेमध्ये एकत्र काम करत होतो त्यावेळेच्या शिवसेनेच्या सभा ह्या लाखो लोकांच्या व्हायच्या. आता 1 ते 1,500 लोकांच्या व्हायला लागलेल्या आहेत. आणि त्यांना सक्षम करण्यासाठी, त्यांना मॉरल सपोर्ट देण्यासाठी ज्या पद्धतीनं शब्दप्रयोग केले जात आहेत याचा सगळा बदला मतदार मतदानातनं घेणार आहेत. आणि आजही ठामपणानं सांगतो की 45 पेक्षा जास्त जागा या महायुतीच्या निवडून येणार आहेत. उमेदवारी दाखल अर्ज करायला काही दिवस शिल्लक राहिले असताना रत्नागिरीला तिला कधीपर्यंत सुटेल? दुसरा टप्पा, तिसरा टप्पा, चौथा टप्पा, पाचवा टप्पा अशा अनेक टप्पे आहेत. रत्नागिरीची जागा ही तिसऱ्या टप्प्यामध्ये आहे. आपल्याला कदाचित माहिती असेल की वाशिम आणि यवतमाळ आणि हिंगोली आजचा शेवटचा दिवस आहे. काल त्याच्यावर फायनलायझेशन झालं आणि आज फॉर्म भरले. त्याच्यामुळं मला असं वाटतं की फॉर्म भरायला भरपूर वेळ आहे, विचार करण्यासाठी भरपूर वेळ आहे. त्याच्यामुळे योग्य निर्णय नेते मंडळी घेतील याची आम्हाला पूर्ण खात्री आहे. माझी पण राजकारणात आता 25 वर्ष चव्हाणसाहेब झालेली आहेत. दादा काय म्हटले याच्यापेक्षा ही माझी पत्रकार परिषद आहे. मी सांगितलं की शिवसेना काही लॉजिकनं ही जागा आपल्याकडे मागते. आमचा देखील दावा कायम आहे. 2 दिवसात किरण सामंत याचं नाव जाहीर आहे अशी आपल्याला अपेक्षा, विश्वास, खात्री? शिवसेनेनं धनुष्यबाणावर ही जागा मिळावी हा आग्रह मुख्यमंत्री महोदयांकडे, उपमुख्यमंत्री महोदयांकडे, दोन्ही उपमुख्यमंत्री महोदयांकडे, भाजपच्या प्रदेशाध्यक्षांकडे माझं जे काय म्हणणं आहे ते कार्यकर्त्यांचं म्हणणं मी मांडलेलं आहे. आणि त्याच्यातनं योग्य तो निर्णय लवकरात लवकर होईल. आज दुसरा टप्पा संपला आहे. मला असं वाटतं की 4 तारखेला दुसरा टप्पा फॉर्म भरायचा होता तो संपलेला आहे. तिसरा टप्पा हा 12 तारखेपासून 19 तारखेपर्यंत आहे. त्याच्यामुळं अजून वेळ आहे. तुम्हाला पण चर्चा करायला वेळ आहे, तुम्हाला पण सूत्रांकडची माहिती घ्यायला वेळ आहे, तुमच्याकडे चर्चा म्हणून तुम्हाला पण भरपूर वेळ आहे, आम्हाला पण भरपूर वेळ आहे. शिवसेनेचे कार्यकर्ते आणि पदाधिकारी हे अतिशय मॅच्युअर्ड आहेत. माझ्यासारख्या कार्यकर्त्याला त्यांनी 4 वेळा निवडून दिलेला आहे. मी घेतलेला प्रत्येक निर्णय त्यांनी मान्य केलेला आहे. त्याच्यामुळे मला असं वाटतं, बाकीच्यांचं मला माहीत नाही,
पण शिवसेनेचे पदाधिकारी, शिवसेनेचे कार्यकर्ते, शिवसेनेचे शिवसैनिक हे अतिशय परिपक्व राजकारणी आहेत. ज्या दिवशी जागा जाहीर होईल त्याच्या पुढच्या दिवसात ते रिझल्ट देतील. पत्रकार परिषदेत खाली होणारी बैठक वजा सभा ही शक्ती प्रदर्शन आम्ही समजायचं की काय? मला जर शक्ती प्रदर्शन करायचं झालं असतं तर मी प्रमोद महाजनवर कसं करतो हे आपण बघितलेलं आहे. चंपकवर कसं करतो हे देखील मी आपण बघितलेलं आहे. शक्ती प्रदर्शन मला वैयक्तिकरित्या करायचं असतं तर मी विवेकचा हॉल घेतला नसता, मी चंपक मैदान घेतलं असतं. त्याच्यामुळे शक्ती प्रदर्शनासाठी ही बहुतेक मला असं वाटतं की मिटिंग नाही. मी पदाधिकाऱ्यांचं ऐकून घेईन आणि मला जे काही सांगायचं ते पदाधिकाऱ्यांना सांगेन. कार्यकर्त्यांनी आग्रह केला पाहिजे काय जे चिन्ह मिळेल त्याच्यावर लढवा, काय भूमिका आहे? आधी मला कार्यकर्त्यांशी बोलू दे तरी. त्या 2 जिल्ह्यामध्ये भाजपचा फक्त एक आमदार आहे. तुमच्याशी जी काही चर्चा त्यांची होत असेल आमच्या कुठल्या मुद्द्यावर तेवढं म्हणतात? या मुद्द्यावर पण होते ना चर्चा, जास्त बोलत नाही. तर 2 दिवसापूर्वी अचानक भाजपने एवढं मोठं शक्ती प्रदर्शन केलं रत्नागिरीमध्ये. त्या मागचं दादांची उमेदवारी अंतिम नाही, मी एक सांगतो की मला तुम्ही असे किती उलटे सुलटे प्रश्न विचारले की विचारायला सांगितलेत मला माहीत नाही. माझं म्हणणं असं आहे की त्यांनी त्यांच्या पक्ष वाढवण्यासाठी, त्यांची ताकद वाढवण्यासाठी जर का आम्ही महायुतीमध्ये आहोत, ज्यावेळी उमेदवार जाहीर होतील त्यावेळी सगळे एकत्र करू ना. आणि त्या महायुतीच्या बॅनरवर देखील अलिमिया काझी साहेब कदाचित तुम्हाला बघायला मिळालं असेल की नाही मला माहीत नाही, माझा देखील फोटो होता आणि दीपक केसरकरांचा देखील होता. तर तुम्हाला अजिबात चिंता करायची आवश्यकता नाही. शिवसेनेला किती जागा मिळतील? शिवसेनेला या महायुतीमध्ये सन्मानपूर्वक जागा मिळतील, आमच्या अपेक्षेप्रमाणे जागा मिळतील आणि याच्यातनं चांगला संदेश पूर्ण कार्यकर्त्यांपर्यंत जाईल. नेहमी आक्रमक उदय सामंत पाहिजे पण 8 दिवसापूर्वी आली आपण शांत, त्या शांतता रास काय आक्रमक म्हणजे घेऊन का मारामारी मी केली होती? शांतता दिसते म्हणजे यामागचं रास काय? आता माझ्या 25 वर्षाच्या राजकीय कारकिर्दीमध्ये आक्रमकता अलिमिया काझी साहेबांना कधी दिसली की त्यांचा नवीन चॅनल झाल्यानंतर दिसावी असं त्यांना वाटतंय मला माहीत नाही. मी 25 वर्षापूर्वी राजकारणात ज्यावेळी आलो तेव्हा पण असा होतो, आता पण असा आहे. कदाचित तुम्ही बदलला असेल मला माहीत नाही. ठाणे, कल्याण डोंबिवली, ठाणे, पालघर, साऊथ मुंबई आणि रत्नागिरी सिंधुदुर्ग याच्यावर चर्चा सुरू आहे. लवकरात लवकर निर्णय होतील. काही ठिकाणी उमेदवार बदलावे लागले, कशामुळे काय होतं? नाही, उमेदवार बदललेले नाही आहेत. आपल्याला लक्षात आलं असेल, उमेदवार बदललेले नाही आहेत. बाबूराव म्हणून आमचे जे उमेदवार जिल्हा प्रमुख आहेत शिवसेनेचे त्यांना हिंगोली दिलेला आहे आणि यवतमाळ वाशिम हे जे विद्यमान खासदार होते हेमंत पाटील साहेब त्यांच्या पत्नीला त्यांचं माहेर तिथं असल्यामुळे त्यांना दिलेलं आहे. त्याच्यामुळे फक्त जागांची अदलाबदल झालेली आहे. कुठे हेमंत पाटील साहेबांना डावललंय किंवा अशातलं काहीच भाग उन्मेष पाटलांचं पण कापलं, गोपाळ शेट्टी साहेबांचं पण कापलं. ते कोणते नाही पिक्चर सनी देओलचं पण कापलं. ती बातमी बंगला बिंगला मानतात आमच्या जागेत. मला असं वाटतं ह्या तुमच्यापर्यंत आलेल्या चर्चा आहेत, तुम्हाला सूत्राने दिलेली माहिती आहे, असं कुठेही होत नाही. मी काय सांगितलं की शिवसेनेला सन्मानपूर्वक जागा दिल्या जातील. शिवसेनेनं रत्नागिरी सिंधुदुर्गवर दावा जो ठेवलेला होता तो आजही कायम आहे. भाजप दबाव तंत्राचा वापर करतो असं वाटत नाही लोकसभेत? आता ह्यानी काय प्रश्न वेगळा विचारला? त्यांनी ते अतिक्रमण पडायला ते अति बंगला म्हणते. पहिलं दबाव तुम्ही अतिक्रमण फक्त अतिक्रमण म्हणजे बांधकाम असतं ना, म्हणून विचारलं आमच्या जागेत काय भाजपवाले काय बंगला बिंगला बांधतात की काय? शिवसेनेचा दावा आहे या मतदारसंघावर, परंतु आपलेच एक मंत्री सहकारी मंत्री दीपक केसरकर यांची भूमिका काहीशी वेगळी दिसते. कालची मुलाखत बघितली का दीपक भाईंची आपण? काल एक प्रश्नाचं उत्तर साहेब. मुद्दा असा आहे की त्यावेळी देखील तेच बोललेले होते, फक्त काही भाग दाखवण्यात आला. म्हणून काल परत ते भाषणात असं बोलले की शिवसेनेकडनं आमचा दावा आहे, बीजेपीकडनं या नावाचा दावा आहे, दोघांपैकी कोणालाही तिकीट मिळालं तर आम्ही महायुतीचा प्रचार करणार आहोत. नंतर त्यांनी जी पत्रकार परिषद घेतली ती पण तुम्हाला पाठवतो. सुप्रीम कोर्टाने त्यांचं प्रमाणपत्र वैध ठरवल्यानंतर उदय सामंत रत्नागिरीतनं काय बोलू शकणार आहे? काय सुप्रीम कोर्टानं चांगलं केलं वाईट केलं असं सांगण्याची अपेक्षा असेल तर सुप्रीम कोर्टावर मी कसं काय बोलू? संजय निरुपे तुमच्या नेता पुढे आधी भाजपमध्ये जाणार, नेमकं काय तुमचं बोलणं आले का त्यांची? त्यांच्याशी आज बोलतो आणि उद्या तुम्हाला सांगतो.
माहिती करून आता ते म्हणले मी आक्रमक नाही, तुम्ही म्हणले बच्चू कडू आक्रमक आहेत. काय केलं त्यांनी? मला एक समजावण्याचा प्रयत्न माहिती महायुतीमधलेच बच्चू कडू आहेत. योग्य तो निर्णय मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्री घेतील. ठीक आहे. सामान खाता होण्यासाठी उद्याचं मतदान आक्रमक व्हावं लागेल. विचार झाला माझ्यासाठी तुम्ही म्हणा, सर. मी आक्रमक झालो काय तुम्ही आक्रमक झाले काय? सारखंच छोटासा आहे. असू दे. आता कार्यकर्त्यांनी बघितले की भैया सामंत कमळावर लढा, तर त्याला तुमची संमती असेल का? पहिली गोष्ट अशी आहे की जर तरवर माझा अजिबात विश्वास नाही. कार्यकर्त्यांशी मी चर्चा करेन. सगळे कार्यकर्ते धनुष्यबाणाचा मफलर घेऊनच पत्रकार परिषद आलेले आहेत. त्याच्यामुळं मला असं वाटतं की ज्याच्यावर चर्चाच झालेली नाही त्याच्यावर पत्रकार परिषदेमध्ये चर्चा करण्याची काही आवश्यकता नाही. असा आला होता का भैयांनी? माझ्याकडे कसलाही प्रस्ताव आलेला नाही आणि कोणाकडे आलेला नाही. मेळाव्यानंतर प्रेस घ्यायला पाहिजे साहेब. राजकीय दुसऱ्या बातम्या वाढल्या असतात. साहेब, मी सुरुवातीलाच सांगितलं की प्रेस पक्षाची आहे. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.